हनुमंत निघाले, उड्डाण केलंय आणि इथे अनेक संकट आली आहेत. मुख्य 3 संकट सांगितली आहेत. कुठल्याही कार्याला आरंभ केला ना की पहिली परीक्षा बुद्धीची होते. म्हणून नागमाता सरमा ही पटकन वरती येते आणि हे चालले हवेत नासे. जबडा उघडते, मला भूक लागली आहे, पटकन कोण कुठला प्राणी आहे, पटकन मला खाऊ द्या. हनुमंतांनी पाहिलं आता काय करावं. हनुमंतांनी आपलं रूप वाढवलं. मला काय कच्च्या गुरीचं चेली समजलास का काय, म्हणून तिनं आपला जॉ अजून हनुमंत अजून मोठे झाले. अजून तिनं आपला नाही का, काय वेळा आपल्याला डॉक्टर दात काढायला जातो ते सांगतात ना करा. आता आपण विसरतो बघा थोडा करा. इतकं काही वेळा करा. शेवटी एक जण म्हणाला, अहो तुम्ही काय तोंडात बसून दात काढणार असेल तर बूट काढून ठेवा म्हणला. मुद्दा लक्षात राहण्याकरता विनोद सांगतोय, लक्षात घ्या. इतका त्या जेव्हा त्या नागमाता सरमाचा मोठा, काही लोक सांगतात सुरसा किंवा सरमा, इतका मोठा तिला जबडा करायला लावला. इथे बुद्धीची परीक्षा आहे. कार्याला आरंभ केला की पहिली परीक्षा बुद्धीची आहे. हनुमंतांनी पटकन लघिमा रूप धारण केलं, आतमध्ये गेले, सगळीकडे टक 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 गदा आतमध्ये. मी येऊन गेलो होतो, तुम्ही तोंड बंद वेळेवर केलं नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. नुसते हनुमंत काही हे नव्हते. तर ताकदीचा संबंध असतो नाही, ते बुद्धीचा संबंध नाही. एक गाडी निघाली गुहागर मुंबई, परिवर्तन बस, आणि ते ती वाटेत जेवायला थांबली कुठंतरी. 10-15 मिनिटं गाडी जेवायला थांबेल, सगळे उतरले. नंतर परत आले, सगळे बसले, गाडी चालू झाली. एक पहिलवान बसला होता कंडक्टर म्हणजे ड्रायव्हरच्या अपोजिट सीटला. हल्ली तिथेच एक सीट असते बघा. पूर्वी सीट नसायची तिथे, असं ते मशीन बिशीन असायचं, आता तिकडे सीट असते. पहिलवान बसला होता. आता या ड्रायव्हरनी गाडी चालू केली असं, आणि आता फर्स्ट टाकायचा म्हणून तो गिअरचा हँडल असतो तो गेला कुठं. त्या पहिलवानी, हे शोधताय का तुम्ही. ते म्हणले काय, मगाचपासून बघतो मी, गुहा करून निघाल्यापासून तुम्ही सारखं ते काढण्याचा प्रयत्न केला. मी जेवायला उतरलो नाही, तुम्ही उतरल्यावर मी उपसूनच काढला. घ्या. अरे येडे, आता कसं जाणार गाडी पुढे. नुसती शक्ती असून उपयोग नाही. समर्थ म्हणाले, शक्ती आणि युक्ती दोन्ही पाहिजे. शक्तीने मिळती राज्य, युक्तीने कार्य होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत नांदती. शरीरात शक्ती असली पाहिजे, मनात शक्ती, तशी बुद्धीतही शक्ती असली पाहिजे. आणि सुरसेना आशीर्वाद दिला, यशस्वी भव. हे तुझी परीक्षा घ्यायला आले होते. दुसरी परीक्षा आली आहे ती मैनाक नावाचा पर्वत वरती आला. आणि मैनाकाने विनंती केली. प्रत्येक पदार्थामध्ये दैवी शक्ती भरलेली असते, लक्षात घ्याल. त्यातला दैवत्व प्रगट झालं आणि त्यांनी सांगितलं, तुझ्या वडिलांनी म्हणजे वायूंनी मला मदत केली होती. पूर्वी इंद्र जेव्हा वज्र घेऊन पर्वत कापायला निघाला तेव्हा मला वायूंनी उडवून आणून या समुद्रात लपवलं, म्हणून मी वाचलो. तेव्हा त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. मुलाची काही सोय करणं माझं कर्तव्य आहे. आता माझे ते फळ फळावळ खाणं पिणं सगळं आहे, जरा विश्रांती घे आणि मग पुढे जा. मारुतीने सांगितलं, दुसऱ्या कामामध्ये आपलं काम उरकून घेणे यालाच भ्रष्टाचार असे म्हणतात. मुद्दा काय, ज्या कार्याला बाहेर पडलोय ते कार्य. दुसरी परीक्षा जी आहे ती प्रलोभनाची आहे. हे नुसते कथानक म्हणून नाही ऐकायचं. पहिली परीक्षा बुद्धीची. तुम्हाला कार्य करायचं तर बुद्धी एकदम शार्पनेस. समर्थांची ओबी, कळले पाहिजे ज्याचे त्यापरी. नुसता बुद्ध्यांक असून उपयोग नाही आहे. बुद्धीतला शुद्धांकही पाहिजे. समोरच्याचा अंदाज मला आला पाहिजे. हजारो गोष्टी आहेत, ते सगळं बोलण्यासारखं नाही आहे. ते त्या वेळेला ते सगळं उपयोगात आणायचं, म्हणून बुद्धी. दुसरा मुद्दा म्हणजे प्रलोभन. कितीतरी या जगामध्ये तुम्हाला प्रलोभनाच्या संधी येतील. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा नाही. परत येईन. नुसती टप्पल मारली त्या पर्वताला, तो आतमध्ये चला पुढे चला. तिसरं मात्र संकट आलंय ते शक्तीचं. सिंहिका नावाची
राक्षसी आली आणि ती जेव्हा खायला निघाली तेव्हा हनुमंतांनी फार काही विशेष हे केलेलं नाही आहे बरं का. हनुमंतांनी विचार केला वेळ नाही आता 8-10 झाले जवळपास, आता पटकन मला 10-15 मिनिटात आवरलं पाहिजे, सगळा कार्यक्रम उरकून मला परत जायचं आहे, रामरायांना सगळं निवेदन करायचं आहे काय काय घडलं ते. त्यामुळं पटकन एक जी कानफाटात लावून दिली कन्फर्म तिकीट बरं का, वेटिंग नाही, RAC नाही, कन्फर्म डायरेक्ट वैकुंठ, चला पुढे. हां, नीतीच्या बाबतीत हनुमंत कधीच चुकत नाहीत, बिनचूक म्हणजे हनुमंत आहेत. अरे बापरे, असं नको होतं करायला, हनुमंत कधी करत नाही, बारीक बारीक गोष्टी आहेत. असो, आणि ही मंडळी निघाली आणि लंकेमध्ये प्रवेश करायचा आहे आता. तेव्हा हनुमंत जरा संध्याकाळ होईपर्यंत थांबले. पलीकडं लंब पर्वत, त्रिकुटाचल पर्वत आणि सुवेलाचल पर्वत हे मुख्य 3 पर्वत म्हणजे लंका आहे आणि त्याचा विस्तार. जरा थांबले, रात्र होऊ द्या. दिवसा गेलो की कोण फॉरेनर दिसतोय हा, ते असलं नको म्हणून रात्र होऊ दिली, चांगली 9 वाजू दिले आत्ताच्या भाषेत. आणि हनुमंतांनी छोटं चिमणीसारखं रूप धारण केलं आणि हळूच निघाले. अहो, त्या उत्तरद्वारावर, त्या दक्षिण दिशेला असणाऱ्या लंकेच्या उत्तरद्वारावरती लंकेची देवता पहारेदारी म्हणून बसवली होती बरं का, तिथं पहारेकरी म्हणून. तिनं अडवलं, आहे चोरासारखा कुठे चाललास. ती वास्तविक देवता आहे, पण रावणाने तिला काय काम दिलं होतं, डोअर कीपर. तिचं मंदिर पाहिजे. वास्तविक प्रत्येक ग्रामदेवतेची मंदिरं असतात. ह्या ग्रामदेवतेला काम काय आहे बरं, रावणाच्या भीतीनं ती ते काम करत होती. बरं जरा कमी जास्त झालं ना, आतासारखं नाही कसंही काम करा काही करा. कारण वरून निघालेत मुख्यमंत्र्यांकडनं आदेश, खालचे लोक आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत, कारण ते आधीच्या लोकांनी चिकटवल्यामुळं ते त्यांच्याशी प्रामाणिक आहेत. असं नाही उचल बांगडी. आणि म्हणून तिनं पुन्हा निघालास. हनुमंतांनी सांगितलं टुरिस्ट व्हिसा, फिरायला आलं. फिरायला चोरासारखा का शिरतोस आमच्या या लंकेमध्ये. हनुमंतांनी मूळ रूप प्रकट केलं. अरे माकडा, अरे वानरा, वाटेल तशी बोलायला लागली. आता हनुमंतांनी विचार केला की असा आहे की स्त्रीवरती कधी हात उगारू नये असं शास्त्र सांगतं. कधी हात करणं, स्त्री दाक्षिण्य नावाचा भाग, आणि अगदी नाईलाज झाला तर उजव्या हाताने कधी प्रहार करू नये. म्हणजे सोय नाही सांगत आहे, म्हणजे उजव्या हाताचा मनुष्य त्यांनी डाव्या हाताने मारलं तर कमी लागतं, हा त्यातला हेतू आहे. आणि हनुमंतांनी जी डाव्या हाताने खंडकंजी एकच, हळूच नव्हे. हनुमंतही रघुपती राघव राजाराम म्हणत होते, पण हनुमंत असं सांगत नाहीत की तुम्हाला कोणी या गालात मारलं की तोही गाल पुढे करा. असा बावळटपणा हनुमंतांकडे नव्हता. ते शेळीचं दूध पित नव्हते. थोडं कठोर बोलतोय, मला कोणावर टीका नाही करायची, पण राष्ट्रावर तुम्ही तुमची अहिंसा लादू नका. वैयक्तिक पातळीवर अहिंसा अगदी मान्य, सलाम आहे त्याकरता, पण राष्ट्रावर लादून हिंसा केवढी झाली गेल्या 50-70 वर्षात. किती मुलं मेली आपली सांगा, किती आई वडील दुःखात आहेत, किती पत्न्या दुःखात आहेत सांगा. म्हणून दुसऱ्यानं आपल्याला काही इजा करण्यापूर्वी तो जर शत्रू हे निश्चित असेल तर त्याचे 2चे 4 गाल करा, हे हनुमंत सांगत नाहीत, करतात. एक खंडकंजी कानफाटात दिली, एकच, जा जाऊ शकतो. रक्तच ओकायला लागली. आणि तिनं सांगितलं, तू हनुमंत आहेस, तू रामदूत आहेस. जेव्हा रावणाने मला या कामावरती जुंपलं त्यावेळेला मी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की माझी सुटका कधी होणार. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की रामदूत हनुमंत इथे येईल, तो तुला एक श्रीमुखात देईल आणि तू रक्ताची उलटी होईल. तू पक्क समज की तुझ्या मुक्तीचा, मोक्षाचा आणि दैवत म्हणून बसण्याचा योग जवळ आलाय. मी आनंदी आहे, तू जा. आणि या संताचा, हनुमंताचा 1 मिनिट सहवास तिला आनंद झाला. ती म्हणाली जाऊ शकतोस. हे निघालेत हनुमंत. कुठे कुठे गेलेत. हनुमंतांनी पाहिलं आमच्याकडे संध्याकाळ झाल्यावर दुकानं बंद होतात, इथे दुकानं उघडली आहेत. सगळीकडं मजा मजा चालली आहे. जसा जसा अंधार होतोय तसा तसा बाजार फुलतोय.
इतक्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक आहे, डाव्या हातामध्ये पण काहीतरी खायला आहे आणि उजव्या हातामध्ये काही प्यायला आहे. पिझ्झा आणि पिझ्झा. विनोद करण्याचा हेतू नाहीये, इथे बोलायला मर्यादा आहे म्हणून मी असा बोलतोय. पुढचा 5वा अध्याय 3, 4, 5 अनेक ठिकाणी फिरतो आणि त्याला हे दिसलं की जानकी एक परस्त्री पळवून आणली रावणाने, याच्याबद्दल कुणी काही बोलत नाहीये. आपला राजा नीतिमान असावा, आमची सोय झाली की पुरे, आमची गैरसोय राहिली तरी चालेल पण राजा नीतिमान पाहिजे असा आग्रह पाहिजे प्रजेचा. हे आमची सोय केली ना बघ, त्याला वैयक्तिक त्यांनी कारण राजाचाच प्रतिबिंब प्रजा होते. यथा राजा, म्हणून राजा चांगला पाहिजे, हे कोणी बोलत नाहीये. रावण असा धूर्त राज्यकर्ता होता, त्यानं सगळ्यांची सोय चांगली केली होती. आपल्याला पैसे खायला बरं, पण लोक म्हणतात रस्ते चांगले आहेत ना, सगळं व्यवस्थित आहे ना, आम्हाला काय करायचं त्यानं काय करावं. आणि त्याच वेळेला हनुमंताने ठरवलं कुणीच काही बोलत नाहीये, मी प्रत्येकाला बोलायला लावीन, हा विषय मी सार्वजनिक बनवीन. नीतीची पूजा झालीच पाहिजे, सदाचाराची पूजा झालीच पाहिजे, नाही तर अर्थच नाही. जगात सांगुलपणानं वागता येतं याच्यावरती जेव्हा विश्वास लोकांचा उडून जातो तेव्हा संपूर्ण समाज डिस्टर्ब होतो, बळी तो कानपिढी अशी स्थिती होते. म्हणून हा विषय मी सार्वजनिक बनवीन. सगळे नंतर ठोठो करायला लागलेत, कशाला ती सीता पळून आणली, आमची गरज आळाली. आता कळलं ना, नीतिमत्ता का सांभाळली पाहिजे, जगात सगळे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत याकरता. आणि हनुमंत पुढे जातात. अनेक घरामधून तो छोटं स्वरूप घेतलंय असं डोकावून बघतो. अनेक राक्षसी महाभयंकर स्थितीतल्या त्यांनी पाहिल्या. विविध घरामध्ये तो डोकावतो. आणि मी पहिल्या दिवशी बोललो होतो ते परत आत्ता बोलतो. त्याच्या मनात आलं मी कडकडीत ब्रह्मचारी आहे, मला हे शोभतं, अशा पद्धतीचे दृश्य बघणं मला शोभतं. अरे 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 शिव शिव शिव. आणि लगेच विवेक करतो तो, मला जानकी काय हरणांच्या कळपात सापडणार आहे का, मला स्त्रियांकडे बघत बघतच जावं लागेल. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, असं पाहिलं तरी सुद्धा माझ्या चित्तामध्ये विकारांचा एक कणही उमटला नाही. याचा सरळ अर्थ असा, रामरायांची माझ्यावर कृपा आहे. रामरायांची कृपा राहावी याकरता समर्थाने एक श्लोक लिहिलाय. मुखी रामत्या काम बाधू शकेना. काम असेल पण त्याला बाधणार नाही. मुखी रामत्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ. कारण सरळ आहे, अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना. जहा काम है वहा राम नाही, जहा राम है वहा काम नाही. चुकीचं वागणारच नाही मनुष्य ज्याच्या चित्तामध्ये आणि मुखामध्ये नाम आहे. रामचरित्राचा आपल्यावर प्रभाव हाच तर आहे. मी बोललोय केव्हा तरी पण मुद्दाम बोलतो. एकदा पु ल देशपांडे परदेशात गेले होते. पु ल फारसे भाविक भक्त वगैरे नव्हते, पण त्यांना संस्कृतीबद्दल विलक्षण स्वाभिमान होता. त्यांना कोणीतरी विचारलं, काय हो तुम्ही आमची संस्कृती तुमची संस्कृती बोलता, तुमची संस्कृती आणि आमची संस्कृती फरक काय हो. पु ल म्हणाले, अगदी एका वाक्यात सांगू, तुमची संस्कृती आहे ना ती द्राक्ष संस्कृती. द्राक्षापासून ती कुसवून नासवून. आणि आमची संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती. बस अगदी सोपं. वैराग्य. आणि हे समाजाच्या हिताचं आहे की नाही, बोला का गप्पा आहेत या नुसत्या. समाजाच्या हिताचं हेच आहे का दुसरं काही आहे. हनुमंत विचार करतात कसे. आणि यानंतर अनेक घरं पाहिली आहेत. पुष्पक विमानामध्ये तो गेलाय. पुष्पक विमानाची जी दालनं होती, एक्सपांडेबल एरोप्लेन आहे ते, काय उत्तम गाद्या गिरद्या मखमली असे पलंगपोस. आणि ते मनोगामी विमान होतं, म्हणजे त्यामध्ये जो त्या मुख्य सीटवर बसेल त्याच्या मनाप्रमाणे ते विमान जायचं, म्हणजे अपहरणाची भीती नाही. तो सगळीकडे फिरतो. इथे जानकीला लपून ठेवलंय का, इथे जानकीला लपून ठेवलंय का, इथे आहे का, इथे आहे का.
अशा ठिकाणी अनेक ठिकाणी फिरतो. रावणाच्या घरामध्ये तो आला, टाणटून टाणटून उड्या मारत, आणि मोठाच्या मोठा पलंग. रावण अतिशय देखणा होता बरं का. रावण सुंदर होता दिसायला. अहो रूपम असं म्हटलंय. म्हणजे वाल्मिकींच्या आधाराने मी हे बोलतोय. पुष्कळ वेळेला कसं होतं, रावण म्हणजे भयंकर हे राक्षसांची वर्णनं केलेली आहेत ना, की त्यांचे दाभणासारखे केस होते, शिंग होती, भयंकर दाढा होत्या. हे त्यांच्या वृत्तीचं वर्णन आहे. ते भरपूर शिकलेले होते, साक्षर होते. पण साक्षर जेव्हा उलटा वागतो, साक्षराहा उलट करा, काय होतं? हा, साक्षरात विपरात एव राक्षसा भवेत. एकदम छान होता तो दिसायला, खूप देखणा होता, आणि असा आपल्या त्या मंचकावरती निजलेला होता. आणि त्याच्या शेजारी अत्यंत सुंदर, कमालीची सुंदर मयासुराची मुलगी मंदोदरी. आणि इतका आनंद झाला याला, जानकी सापडली. त्यानं आपल्या शेपट्याशी, वानर आहे ना, जमलं काम, जमलं, झालं, आता मला जानकी सापडली. आणि एकदम गंभीर होतो. राम तिकडे इतके दुःखात असताना जानकी इतकी आनंदात रावणाच्या शेजारी कशी पोहोडेल. एकदम धीर गंभीर झाला. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं ही मंदोदरी आहे. यानंतर तो खूप ठिकाणी फिरतो. आणि सुंदरकांडातला 13वा अध्याय आहे. हनुमंत डिस्टर्ब झाले. एका ठिकाणी असा येऊन बसला, पहाटेचे 2-3 वाजलेत. डोक्याला हात लावला आणि हनुमंताच्या नेत्रातनं पाणी वाहू लागलं. हनुमंताला वाटलं जानकीला ठार केलं असेल का यांनी. जवळपास वर्ष होत आलं, 10 महिने झालेत, अजून 1-2 महिने वर्षाला राहिलेत. खूप वाईट परिस्थितीमध्ये जानकी सापडली म्हणून तिनं आत्महत्या केली असेल का. आणि जर जानकी संपली असेल तर मी रामरायांना परत जाऊन काय सांगू. आणि रामरायांना मी हे सांगितलं की त्या क्षणाला रामरायांचे प्राणोत्क्रमण होईल, लक्ष्मण जागेवर संपेल, त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारा सुग्रीव संपेल, आमच्या राज्याची सुद्धा काय वाताहत होईल. नकारात्मक विचार हनुमंताच्याही मनात आलेत हे ऐकून ठेवा. म्हणजे आपण सकारात्मक विचार करायला जरा परफेक्ट होऊ. इतक्या अखंड यशाचा विचार करणारा आणि कायम यशस्वी होणारा त्याच्याही मनामध्ये आलं की काही वाईट घडलं असेल तर, आणि लगेच झटकून टाकतो विचार, हे काय माझ्या मनात आलं, असं होणंच शक्य नाही. 14वा पुढचा अध्याय खूप विचार करून आता बघायचं राहिलंय फक्त अशोकवन. अशोकवनामध्ये येतो. तोपर्यंत वाजलेत पहाटेचे 4. एवढ्या वेळात रावण जागा झाला, लवकर उठला, जप केला त्यानं, गायत्री संध्या केली, आणि भरा 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 त्याच्या डोक्यामध्ये फक्त जानकीच आहे. आणि सरळ भरा 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 तो तिथे येतो अशोकवनामध्ये. हनुमंत लांब आहे आणि लांबनं त्यानं शिमशिपा वृक्षाखाली जानकीचं अवलोकन केलं. जानकीच्या खाणाखुणा रामरायाने सांगितल्या, जानकी दिसायला कशी आहे. आणि एकदम आनंद झाला. इतक्यात रावणाला लांबून येताना पाहिला. इतकी पहाट असून सुद्धा त्याच्या डोक्यावर छत्र धरलेलं आहे, ऊन लागू नये म्हणून. नाही का, माणसं दिवसभर दिवे ठेवतात ना, घरातले पंखे चालू ठेवतात, बेसिनचं एकदम दिवाळी. मला तर असं वाटतं यांच्याकडे दिवाळीच आहे. असो, असे सगळं. आणि त्याच्या मागे धान्यमालिनी नावाची त्याची पत्नी आहे. अनेक सेवक धावतायत आणि तो तिथे आला आणि एकदम खडकं काढलं. सीत आहे, काय निर्णय झाला तुझा, लवकर बोल, मी उतावीळ झालोय तुला भेटायला. अरे तुझा राम कावळ्यासारखा आहे, मी गरुडासारखा आहे, वगैरे वगैरे बोलायला लागला. आता जानकी तो आलेला पाहिल्याबरोबर सावरून बसले, अंगावरचा बदर अजून नीट केला आणि बघत नाही रावणाकडे. ती रडते. अगं तू काय निर्णय घेतलास, लवकर बोल. 2 महिन्याची तुला मुदत दिली होती मी, 1 दिवस संपला त्यातला, बोल लवकर. तिनं एक गवताचं पातं काढलं आणि त्या गवताशी बोलते. सरळ चेहऱ्याकडे बघून बोलत नाही. ती सांगते, रावणा तू जर गरुड आहेस आणि रामराय असे आहेत असं तू म्हणतोयस,
तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तू रामांशी युद्ध करून मला का नाही आणलंस? चोरासारखं पळवून का आणलंस? तू रामाना घाबरतोस म्हणूनच. हे म्हणल्यावर तो संतापला आणि दुसरा प्रश्न विचारते ती, रावणा संपूर्णच्या संपूर्ण तुझ्या राज्यामध्ये शहाणा कोणीच नाही पक्षात तुमच्या? सगळेच बावळट. तुला कोणी सांगत नाहीये की हे तू चुकीचं करतोयस? आणि नाही तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुझ्या पत्नीशी मंदोदरीशी असं जर कोणी परपुरुष वागला तर तुला काय वाटेल? इतकं ती लॉजिकल बोलतीये ना, म्हणजे तर्काधिष्ठित आणि तत्वाधिष्ठित बोलतीये. इतका संतापला, तलवार घेऊन धावून जायला लागला. धान्य मालिनी नावाची त्याची पत्नी, त्याने त्याला मागे ओढला. अरे रावणा, काय त्या कृषांगीमध्ये मानव स्त्रीमध्ये अडकतोस? चल माझ्या बरोबर, मी तुला स्वर्गीय देवतांना सुद्धा जे उपभोग उपलब्ध नाहीत ते मी तुला देते. भराभर चल. बरीच मोठी वाक्यरचना, इथून बोलायला मर्यादा आहे, लवकर चल. परत तो तलवार घेतो आणि प्रत्येक त्या राक्षसीचा एक जटा, द्विजटा, त्रिजटा या सगळ्या जणींना सांगतो, अरे तुम्हाला 10 महिन्यामध्ये माझी स्तुती करून, तुमच्या हातात मीडिया आहे, सगळी व्यवस्था आहे, माझी स्तुती करून तुम्हाला हिला माझ्याकरता अनुकूल बनवता आलं नाही, मी तुम्हाला मारेन. सगळ्या जणी घाबरतात. आणि पुन्हा एकदा जानकीच्या चेहऱ्यावरून अशी ती तलवार ओवाळतो, भयंकर अशी ती तलवार. सरा जर धक्का लागला तर जखम झाली असती बरं का. कल्पना करा डोळ्यासमोर कसं. अजून तुला 2 महिन्याचा अवधी आहे, एवढ्या वेळात अनुकूल हो, नाही तर माझ्या या राक्षसी तुझ्याकरता तलवार घेऊन येतील आणि तुकडे तुकडे करतील तुझे, आणि मी ते सकाळी न्याहारीला खाईन. लोक सांगतात रावण खूप चांगला होता. याचं एकच कारण आहे, त्यांनी वाचला नाहीये रावण. आणि परत निघून जातो. जानकी खूप रडू लागली. अत्यंत वेदना तिला होतात, खूप वाईट वाटतं. इतक्यात ती एक जटा येते. काय ग, काय एवढा अगदी तुला सोनं लागलंय? बर का द्विजटे, हिचे डोळे खूपच छान आहेत, मी ते काढते आणि जांभळासारखे खाऊनच टाकते. अशा अर्थानं इतक्या सगळ्या जणी बोलतायत. इतक्या त्रिजटा समोर आली. तिनं सगळ्या जणींना बाजूला केलं आणि सांगितलं, अगं अगं अगं, असा विचार करू नका. मला आज पहाटे स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नामध्ये एक वानर आला. हनुमंत विचार करतात, अरे मी कधीपासून स्वप्नात जायला लागलो? आणि त्या स्वप्नामध्ये येऊन जानकीला त्यानं आश्वस्त केलं आणि लंका जाळली, अशोकवन उद्ध्वस्त केलं. हनुमंत विचार करतो, अच्छा म्हणजे हे काम पुढचं हे आहे वाटतं मला. म्हणजे मला लक्षात नव्हतं, भगवंतांनी फॅक्स पाठवलाय मला. आणि इथे हनुमंताच्या बुद्धिमत्तेचं दर्शन घडतं. हनुमंत विचार करतात, मी काय करू? मी जर सरळ समोर गेलो तर जानकी आरडाओरडा करील. आरडाओरडा जर तिनं केला तर राक्षसी धावतील, त्यांना मारावं लागेल मला. त्यांना मारायला लागल्यानंतर सैन्य धावत येईल, रावण येईल, कदाचित मी जिवंत परत जाईन की नाही कोणास ठाऊक. आणि अशा स्थितीमध्ये तिला दगाफटका होईल. काय करू, काय करू जेणेकरून तिनं माझं म्हणणं ऐकावं? फार सुंदर श्लोक इथे. जानकी इकडे तिकडे बघते आणि विचार करते, मला इथेच कुणी तारणारा नाहीये, तेव्हा मी आत्महत्या केलेली बरी म्हणून स्वतःच्या गळ्याला अशी वेणी गुंडाळायला लागते. आणि आता ही वेणी वरती अडकवायची आणि फास लावून लटकवून मरून जाऊया. हनुमंत इतके हवालदिल झाले, आता काय करावं? आणि इतक्यात पटकन हनुमंतांना सुचलं, बुद्धिमताम वरिष्ठम. हे हनुमंतांना वर्णन शोभतं. आत्ता जे राजदूत म्हणून जातात त्यांना शोभतं का? बुद्धिमताम अरिष्टम. बरोबर निर्णय घेता आला पाहिजे. आणि पटकन याची बुद्धी सांगते की जानकीला सगळ्यात प्रिय काय आहे? रामराय. पण सरळ रामांचं चरित्र न गाता दशरथांपासून हनुमंत सुरुवात करतात. राजा दशरथो नाम, गोड असं वर्णन. हनुमंतांचं वर्णन केलंय हनुमंतांनी, धूर्त वैष्णव गायका. धूर्त म्हणजे गाणं कधी कुठलं म्हणावं त्याला धूर्तता लागते. अप्रतिम रामायण गातोय.
राजा दशरथो नाम रथ कुंजर वाजिमान पुण्यशीलो महाकीर्ति इक्ष्वाकूणाम महायशा. हा एकदम ती वेणी तिने असे इतकं गोड. आणि दशरथांबद्दल इथला नाही हा मनुष्य, इथलं सगळं पॉप संगीत आहे. ढ्यांच्याकडे ह्यांच्याकडे हड्याकडे ह्यांच्याकडे. आणि दशरथ दूर दूर उत्तरेमध्ये अयोध्येचं महान असं राज्य, या राज्याचा स्वामी राजा दशरथ. 3 राण्या, यज्ञ, अग्निदेव प्रगट, पायस मिळालं, 4 पुत्र, त्यांच्या मुंजी झाल्या. उत्तम पद्धतीने जाऊन धनुर्भंग, 4 लग्न, 4 सुंदर अशा मुली दशरथाला सुना म्हणून मिळाल्या. विचार करा, आज जवळपास 10 महिन्यानंतर तिच्या कानावरती जरा तिनं हसावा असे शब्द पडत होते. हो, आनंद करा. कुठून आवाज येतोय? पहाटेची वेळ, इतकं गोड. बाकीच्या सगळ्या झोप, आता रामकथा सुरू झाली की त्या झोपणारच सगळ्या जणी. कैकेयीचा वर. त्यानंतर राम वनामध्ये आले. 12 वर्ष खूप छान गेली. त्यानंतर महाभयंकर असं संकट झालं आणि रावण आला. मारीचानी मायामृगांनी मोहित केलं. ही रडायला लागली, माझं चुकलंय हे. जानकी खूप महान आहे, पण महान त्यालाच म्हणतात आपली चूक मान्य करतो. हनुमंताला नंतर सांगितलंय जानकीने, सगळं सांगितल्यावर, हनुमंता लक्ष्मण भाऊजींना सांग, शक्य असलं तर मला क्षमा करा, कारण मी जो अपराध केलाय तो अक्षम्य आहे. चारित्र्यवान व्यक्तीला तू असा आहेस असं म्हणणं आणि आपल्याच रक्षणाकरता थांबलेलं, किती मी अपराध केलाय. आणि जानकी देवींच्या विरहामध्ये रामांची झालेली अवस्था, हे सगळं वर्णन चाललंय. इथपर्यंत तिला माहितीच होतं पुढे काय झालं, कारण इथपर्यंत तिला कथा माहिती आहे. ती वक्त्यांनी कसं असावं, लोकांची उत्सुकता कशी वाढवावी, वक्त्याकरता आदर्श आहेत हनुमंत. नाही तर कंटाळतात माणसं. बास झालं म्हटले, उठा आता, कंटाळा आला. दोन्ही आहे, हे आवडत नाही त्यांनाही कंटाळा येतो आणि वक्त्यामुळं पण कंटाळा येतो. हनुमंत सांगतात. त्यानंतर राम शोक करीत करीत येतात. शबरीचा उद्धार, सुग्रीवाशी मैत्री, वालीचा उद्धार. सुग्रीव राज्यावर बसले. सुग्रीवानी उत्तम अशा पद्धतीने अनेक वानर बोलावले. अनेक दिशांना जानकीच्या शोधाकरता हे वानर गेले. त्यातला एक वानर रामदूत म्हणून इथे आला. ती पटकन म्हणते, तो समोर का येत नाही, आता तिची मागणी आहे. हनुमंत पुढे जातात. ते रूप पाहिलं ना, एकदम असं केलं, एवढं छोटं, पण त्या अजस्त्र रूप धारण करून गेलो तो घाबरेल ती. बुद्धिमत्ताम वरिष्ठम. आणि सांगितलं, माते माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. हजारो हत्तींचं बळ माझ्यामध्ये आणि माझ्यासारख्या हजारो पद्म वानरांमध्ये आहे. राम येत आहेत, विजयी होणार आहेत. फक्त मी तोच आहे हे बघाय करता ही अंगठी बघ. ती अंगठी हातामध्ये ठेवली. अश्रूंनी अभिषेक केला हो तिला. त्या अंगठीला अभिषेक केला अश्रूंनी. आणि हनुमंतांना प्रेम काय असतं, हनुमंताला जानकी सांगत नाही मी कशी आहे. पहिला प्रश्न विचारते, माझे प्रभू कसे आहेत, तत्सुख सुखित्व. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, तो कसा आहे याचा विचार करतो आपण. हनुमंतानी इतकं छान समजावलंय. रामांची अवस्था वर्णन करून सांगितली. अतिशय वेदना रामरायांना होत आहेत, पण सगळ्या अर्थाने रावणावरती आक्रमण करून रावणाचा निःपात करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. माते जराही काळजी करू नकोस, विजय आपलाच होणार. श्रीराम समर्थ. नवीन येणाऱ्या कीर्तनांचं, प्रवचनांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मकरंद बुवा सुमंत रामदासी यांचं हे
यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय जय रघुवीर समर्थ.